गुंडानाथ महाराज की जय। कुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्रीमद सद्गुरु गुंडा महाराज की जय। श्रीमद सद्गुरु लक्ष्मण महाराज की जय। श्रीमद सद्गुरु नारायण महाराज की जय। श्री सिद्धसिंहासन तीर्थ की अखंडानंद रूपाय सर्वज्ञान प्रदायिने भवध्वांत दिनेशाय गुंडाख्य गुरुवे नमः। श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं। विज्ञानार्कमरीचिजालनिहता विद्यान्धकारव्रजा शब्दब्रह्मसमुद्रमन्दरगिरि सिद्धान्तबद्धव्रताः ब्राह्मीनरतनुरङ्गभूमिरचना संशोभिताभ्यानना सोऽयं सर्वजगद्गुरुर्विजयते श्रीमान् प्रभुशङ्करः। गुरुन्नत्वा महेशाख्यान् शङ्करं च सुरेश्वरं नैष्कर्म्यसिद्धेर्भाषायां प्रपञ्चः क्रियते धुना। जय गुंडानाथ महाराज। जय गुंडानाथ महाराज। जय गुंडानाथ महाराज। जय गुंडानाथ महाराज। प्रत्यक् प्रवणतां बुद्धेः कर्माण्युत्पाद्य शुद्धितः कृतार्थान्यस्तमायान्ति प्रावृडन्ते घना इव। जय गुंडा महाराज। बृहस्पति सवे यद्वत् क्षत्रियो न प्रवर्तते ब्राह्मणस्त्वाद्यहं मानि विप्रो वा क्षात्रकर्मणि विदेहो वीतसन्देहो नेति नेत्यवशेषतः देहाद्यनात्मकदृक् तद्वत् तत्क्रियां वीक्षतेऽपि न। मृत्स्नेभके यथेभत्वं शिशुरध्वस्य बलगति अध्यस्यात्मनि देहादीन् मूढस्तद्विचेष्टते। स्थाणुं चोरधियालाय भीतो यद्वत्पलायते बुद्ध्यादिभिस्तथात्मानं भ्रान्तोऽध्यारोप्य चेष्टते। एवं यत्र यत्र ज्ञानकर्मणोः प्रयोज्य प्रयोजक भावस्तत्र तत्र सर्वत्रायं न्यायः यत्र तु न समकालं नापि क्रमेणोपपद्यते समुच्चयः स विषय उच्यते। इथपर्यंत पहिला अध्याय श्लोक क्रमांक 60 पर्यंत। मोक्षाच्या प्राप्त्यर्थ म्हणून कर्माची जिज्ञासा आणि ज्ञानाची जिज्ञासा आपली चालू आहे। कर्माचं स्वरूप सांगत असताना अविद्या कार्यजन्यता ही त्याच्या ठिकाणी सांगून दिलेली आहे। आत्मज्ञान हे अविद्या या उपादान कारणापासून निर्माण झाले का असाही विचार आपल्यासमोर पूर्व पक्षाने मांडलेला आहे। अविद्या हे आत्मज्ञानाचं जर उपादान कारण म्हटलं तर आत्मज्ञान जे अज्ञानाचं विरोधी अविद्येचं विरोधी म्हणून तत्समान आणि किंबहुना त्याच्याहून प्रबल अशा पद्धतीचं जे सांगितलं ते तसं न राहता स्वरूपाने ते अविद्या कार्य अशा पद्धतीचं होतं आणि जे जे म्हणून अविद्या कार्य होईल ते ते अविद्येच्या निवृत्तीसाठी म्हणून समर्थ कोणत्याही पद्धतीमध्ये राहणार नाही। म्हणून आत्मज्ञानाला उपादान कार्यता ही उपादान कारण असलेल्या अविद्येकडून जर देण्यात आली तर त्या आत्मज्ञानाकडून अविद्या या अज्ञानाची वा या दोषाची वा अविद्येची निवृत्ती कोणत्याही पद्धतीत होणे नाही। आणि जर अविद्येची निवृत्ती नाही झाली तर सुखदुःखात्मक असलेलं हे जगत वा हा संसार वा हे माझं असलेलं दुःख याच्यातून कोणत्याही पद्धतीमध्ये सुटका होणे शक्य नाही। रहाट गाडग्याचं उदाहरण याच्या संदर्भाने दिलेलं असतं। रहाट गाडगं म्हणजे नेमकं काय आहे तर विहीर आहे, विहिरीवर एक चक्र असतं आणि त्या चक्राला वेगवेगळे घट लावलेले असतात। आता डबे लावत असतील लोक, म्हणजे काही कालावधीपूर्वी डबे लावत असतील, पूर्वी घट लावत असतील।
तर ते लहान लहान घट त्याच्यावर आहेत असं समजा. एक एक घट खाली उतरतो आणि एक एक घट वर येतो. खाली उतरणं आणि वर येणं याचा विचार करताना शास्त्र म्हणतं की जर पुण्य अधिक असेल तर तो वर येतोय आणि पाप अधिक असेल तर तो खाली जातोय. रहाट गाडग्याप्रमाणे ते वर आलं म्हणजे वरच्या स्थितीला कायम राहील असा कोणत्याही पद्धतीचा निर्णय वा त्याची स्थिती तशी राहणार नसल्या कारणानं ते पुन्हा खाली जाण्याची शक्यता आहे, खाली गेलेलं पुन्हा वर येण्याची शक्यता आहे. अशा पद्धतीचं असलेलं हे जे चक्र आहे हे चक्र कदापि नष्ट होणार नाही. हे अविद्येचं असलेलं असं चक्र जन्म मरणातून निवृत्त होऊ देत नाही. जोवर अविद्या आहे तोवर अशा पद्धतीने सुख दुःखाचं जन्म मरणाचं हे चक्र त्याच्याला तसं चालू राहतं. त्यामुळे या अविद्येतून निवृत्त जर व्हायचं असेल तर विद्येची तिथे उपस्थिती असली पाहिजे. अज्ञानाच्या विरोधी केवळ ज्ञान असल्यामुळे त्या ज्ञानाची जोर प्राप्ती होत नाही आणि हे अज्ञान हे आत्मविषयक असल्यामुळे आत्मविषयक असलेल्या ज्ञानाची जोर प्राप्ती होत नाही. तोपर्यंत या अज्ञानाचा नाश होणार नाही, आत्यंतिक त्याची निवृत्ती होणार नाही, आत्यंतिक नाश त्याचा संभवणार नाही. आणि असा जोवर नाश होत नाही तोवर त्याच्या असलेल्या स्थितीमध्ये त्याचं जे जे म्हणून कार्य असेल त्या त्या सगळ्या असलेल्या कार्याचा अनुभव आपल्याला प्रत्येक वेळी प्रत्येक क्षणाला प्रत्येक देशामध्ये आल्याविना राहणार नाही. अविद्या ही प्रत्येकाला साक्षात रूपात अनुभवाला येतेच असं नाही. कार्यरूपाने अनुभवाला निश्चित आहे, कार्यरूपाने प्रत्यक्षता निश्चित आहे. कारण रूपाचं असलेलं जे अज्ञान आहे हे दिसतं काय कुठे नाही, जगत दिसेल. अंतःकरणादींचा अनुभव अनुमानादिकांच्या साह्याने वा प्रत्यक्षाच्या साह्याने मला आहे ना, मला माझ्या अंतःकरणादिकांचं प्रत्यक्ष आहे, दुसऱ्याला माझ्या अंतःकरणादिकांचं परोक्षत्वाने ज्ञान होऊ शकतं. आहे ना तो, म्हणून अनुमानादिकांनी ज्ञान आहे. मन नावाचं इंद्रिय कुठे उपलब्ध नसल्यामुळे दुसऱ्या व्यक्तीला प्रत्यक्षत्वाने त्याचं ज्ञान होणार नाही, अनुमानादिकांच्या साह्याने त्याला ज्ञान होईल. पण माझं मला ज्ञान कसं होईल? माझं मला प्रत्यक्षत्वाने ज्ञान होतं. कार्यरूपाने प्रत्यक्षता या अज्ञानाची सर्वथैव आहे, सर्वत्र आहे. परंतु कारण रूपाने जे मुख्य आहे, मूल रूपाने जे आहे, त्या मूल रूपाने असलेलं जे अज्ञान आहे त्या अज्ञानाची प्रत्यक्षता मात्र आपल्याला प्रत्यक्ष प्रमाणाच्या साह्याने कुठेही दिसून येत नाही, अनुमानादिकांच्या साह्याने आपल्याला तपासावी लागते. ज्या अर्थी एखादा पदार्थ आपल्याला त्याच्या असलेल्या एखाद्या आकारामध्ये, रूपामध्ये, नावामध्ये दिसतोय, प्रत्यक्षाला येतोय, ज्ञान त्याचं होतंय, असं होत असताना त्याच्या ठिकाणी असलेल्या अज्ञानाची निवृत्ती झाल्याविना तो पदार्थ मला दिसला नाही असं ज्यावेळी आम्ही समजू आणि अज्ञानाचं असलेलं राहण्याचं ठिकाण हे चैतन्य, हे अधिकरण आहे असं ज्यावेळी आम्हाला ज्ञान होईल त्यावेळी त्या अशा असलेल्या पदार्थाच्या ज्ञाने करून अज्ञानाचं निवारण वृत्ती व्याप्तीने झालं आहे, फलव्याप्तीने त्या पदार्थाचं ज्ञान झालं आहे असं सगळी प्रक्रिया झाल्यानंतर आम्हाला लक्षात येतं की अज्ञान तिथे कुठेतरी होतं. पण झालंच कधी? पदार्थ ज्ञानोत्तर ही प्रक्रिया आहे, पदार्थ व्यक्ती ज्ञानोत्तर ही प्रक्रिया आहे. जो व्यक्त भाग आहे त्या व्यक्त असलेल्या भागाच्या ज्ञानाच्या उपरांत मला असं लक्षात येतं की इथे अज्ञान होतं आणि त्या अज्ञानाचं निवारण झाल्यावर या पदार्थाचं आम्हाला ज्ञान झालं. मग ते होणारी प्रक्रिया जी काही असेल ती असेल, किंबहुना त्याचं सर्वांना ज्ञान असल्यामुळे आत्ता त्या प्रक्रियेचं विचार करण्याचं काहीही कारण इथे आपल्याला नाही. अज्ञान आहे, कार्य रूपाने मात्र त्याची प्रत्यक्षता आहे, कारण रूपाने ते प्रत्यक्षतेला येईलच असं नाही. अव्यक्त अशा स्वरूपाची अविद्या आहे. पंचमहाभूत लय चिंतनाचा विचार करा. लय चिंतनाचा विचार करीत असताना पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, महत्त्व, आता याच्या पुढे हे सगळं कार्यरूपात आहे. हे सगळं दृष्टी गोचर आहे, गोचर आहे, हे दिसणार आहे. आकाशही कुठे दिसते का नाही? पोकळी कळते का कळत नाही? कळते ना पोकळी. या सगळ्या गोष्टी कळणार आहेत, इंद्रिय गोचरता यांच्या ठिकाणी. आता याच्या पुढे जाऊन चला, याच्या पुढे एक अव्यक्त नावाचा पदार्थ की ज्या अव्यक्ताला दुसऱ्या परिभाषेत अज्ञान म्हटले, जे खरंच अव्यक्त आहे, ज्याचं स्वरूपच अव्यक्त आहे परंतु अस्तित्व आहे. अव्यक्त आहे, अस्तित्व आहे, भावरूप आहे. अव्यक्तता
ही ज्याच्या स्वरूपात आहे म्हटल्यानंतर ते या इंद्रियाला प्रत्यक्षत्वाने ज्ञान करून देण्यास समर्थ आहे काय? इंद्रिय समर्थ आहेत का त्याचं ज्ञान करून घ्यायला प्रत्यक्षत्वाने? जी वस्तूच अव्यक्त होते, डोळ्याला वायूचं रूप दिसतं का? वायूचं प्रत्यक्ष ज्ञान होतं हे त्वचेने ती गोष्ट निराळी. पण ज्याला रूप नाही, रूपाचा अत्यंताभाव ज्या वायूच्या स्वरूपात आहे, तो वायू त्वगेंद्रियाच्या माध्यमाने प्रत्यक्ष असा मला जरी होत असला तरी एका नेत्राच्या माध्यमाने तो प्रत्यक्ष होतो काय? प्रत्यक्ष होत नाही. हे तर प्रत्यक्ष असलेल्या, उपस्थापित असलेल्या कोणत्या तरी ज्ञानेंद्रियाच्या माध्यमाने प्रत्यक्षाला येणाऱ्या वायूच्या संबंधाने चिंतन आहे, की जो वायू अव्यक्त नाहीये, व्यक्त आहे. व्यक्तता आहे वायूच्या ठिकाणी, अव्यक्त असं नाही येते. व्यक्त असलेल्या वायूच्या ठिकाणी जो रूपात्यंता भाव राहतो, त्या रूपात्यंताचा भावे करून नेत्राने त्याच्या रूपाचं ज्ञान होत नाही. म्हणजे नेत्राने वायू आहे असं आपल्याला सांगता येत नाही. त्वगेंद्रिय असलं पाहिजे, त्वचा असली पाहिजे, त्वचेला झालेला स्पर्श वायूचं अस्तित्व सांगतो, वायू आहे हे सांगण्यासाठी. म्हणून तोच एक काय कारण आहे. जी अविद्या अव्यक्त आहे, त्या अव्यक्त असलेल्या अविद्येचं ज्ञान प्रत्यक्षाने होईल. अव्यक्त आहे ती, त्यामुळे प्रत्यक्षत्वाने त्याचं ज्ञान होणार नाही. परंतु तिचं ज्ञानच होत नाही असं नाही, कार्य यावरून कारणाची असलेली संगती आम्हाला लावता येते. कार्य कारणामध्ये जो समवाय संबंध सांगितला वा दुसऱ्या परिभाषेत अनुमानाच्या परिभाषेत हेतू आणि साध्याच्या स्वरूपाने चिंतन केलं तर जो अविनाभाव संबंध सांगितला, या असलेल्या वेगवेगळ्या संबंधी करून आम्हाला त्या कारणाचं ज्ञान होतं, म्हणजे त्या अविद्येचं आम्हाला ज्ञान होतं. म्हणून दिसलेल्या असलेल्या या अनुभवाला येणाऱ्या प्रत्येक अशा कार्यावरून हे कार्य आहे आणि या कार्याचं हे अंतिम कार्य आहे आणि या अंतिम कार्याचं काहीतरी एक मुख्य असं कारण असलं पाहिजे, त्या दृष्टीने चिंतन केलं असता आम्हाला असं सापडतं की जी इच्छा म्हणून सांगितली आणि ज्या इच्छेचं जे मूल कारण म्हणून सांगितलं, जी वासना सांगितली आणि ज्या वासनेचं जे बीज म्हणून सांगितलं, ते अज्ञान मात्र याच्या मुळाशी ही गोष्ट लक्षात येते. त्या अज्ञानाचं जर निवारण करायचं ठरलं तर त्या अज्ञानाचं निवारण करीत असताना त्याचं असलेलं जे कार्य की जे व्यक्त आहे, ते व्यक्त असलेलं कार्य अव्यक्त असलेल्या त्याच्या कारणाचा उच्छेद करू शकेल काय? त्याचा कधीही ते उच्छेद करू शकणार नाही. उच्छेद करण्याचं सामर्थ्यच नाही. कारणामध्ये लीनता त्या कार्याची फार फार तर होऊ शकते. एखाद्या कार्याने कारणाचा जर उच्छेद करावयाचा ठरलाच, कल्पना करा कार्य आणि कार्याने ठरवलं की कारणाचा उच्छेदच करायचा आहे, फार फार काय होईल त्याच्याकडून? कुठपर्यंत त्याची मजल जाईल? कारणामध्ये लीन होणं, कारण रूप होणं, एवढंच काय ती त्याची मजल जाईल. कारणाचा उच्छेद करणं हे काही त्याच्याकडून होणार नाही. ज्याच्याकडून त्याची उत्पत्ती झाली त्याचा विनाश तो करू शकत नाही. त्यामुळे या अशा असलेल्या अज्ञान कार्य, अविद्या कार्य अशा असलेल्या कोणत्याही पदार्थाकडून त्या अविद्येची विनाश निवृत्ती होणे शक्य नाही. जर आत्मज्ञानाला अविद्या हे उपादान कारण आहे अशा पद्धतीचा विचार केला तर आत्मज्ञान भलं मोठं का असेना, श्रुती प्रमाणाने सिद्ध का असेना, त्या आत्मज्ञाने करून सुद्धा अविद्येची निवृत्ती होणे शक्य नाही असा सिद्धांत आपल्या समोर येऊन बसतो. या सिद्धांताच्या प्रमाणे जर विचार केला तर आत्मज्ञानाचं उपादान कारण खरंच अविद्या आहे का, हा विचार पहिल्यांदा करावा लागतो. पूर्व पक्षांनी मांडलेली जी शंका आहे वा उपस्थित केलेला जो मुद्दा आहे, त्या मुद्द्याचा विचार करीत असताना मुद्दा जशाला तसा ठेवून विचार करावा असं काही नाही. मुद्दा खराच आहे, बरोबर आहे का चुकीचा आहे, ही गोष्ट ही विचारात घेऊन त्याच्या उत्तराचा विचार करावा लागतो. प्रश्न विचारला म्हणजे उत्तरच द्यावं असा काही कुठे नियम नाही. प्रश्न बरोबर असेल तर उत्तर द्यावं, जर प्रश्न बरोबरच नसेल तर, त्रुटी असेल तर प्रश्नात सुधारणा करा, प्रश्नाची संगती लावा, प्रश्न बरोबर आहे का नाही हे ठरवा आणि जर तो बरोबर आहे असं सिद्ध झालं तर त्याच्या उत्तराकडे प्रवृत्त व्हा. जर प्रश्नच चुकीचा असेल तर उत्तराला द्यायला कोणीही बाध्य नाही. त्यामुळे आत्मज्ञान आणि त्याचं उपादान कारण ही अविद्या आहे
असा पूर्वपक्ष उपस्थापित केल्यानंतर हा पूर्वपक्ष खराच बरोबर आहे का, या गोष्टीचा विचार करताना उपादान कारण काय या गोष्टीचा काल आपण विचार करून आलो. उपादान कारण सांगत असताना कार्यामध्ये ज्याचा प्रवेश आहे, प्रविष्ट आहे असं जे असाधारण कारण असतं ते उपादान कारण आहे, अशा पद्धतीचा विचार मांडला गेला. घट आहे, कार्य आहे, मृत्तिका आहे, उपादान कारण आहे. त्या घटामध्ये विकृत असलेली मृत्तिका काहीतरी वेगळ्या अशा स्वरूपाला आहे, विकार काहीतरी तिथे उत्पन्न झालेला आहे, विकाराची तिथे अवस्था आहे. विकार क्रियाजन्य फलता ही मृत्तिकेच्या संदर्भाने घटात राहते. ती विकार क्रियाजन्यत आहे, तिथं तसा फलाश्रय झालेला आहे. घट कोणत्या फलाचा आश्रय करतं असा ज्यावेळी प्रश्न निर्माण केला जाईल त्यावेळी नैयायिकांच्या परिभाषेत उत्तर देत असताना वेगवेगळ्या असलेले न्याय सिद्धांत मुक्तावली याच्या परिभाषेत उत्तर देत असताना ते म्हणतात की घटाच्या ठिकाणी कोणतं फल राहतं तर विकारादी उत्पन्न क्रियाजन्य फलकता ही घटाच्या ठिकाणी मृत्तिकेच्या संदर्भाने राहते. म्हणजे मृत्तिका आहे की जिला विकार प्राप्त झाला आणि विकार ही क्रिया तिच्या ठिकाणी होऊन वेगळा काहीतरी आकार तिला प्राप्त होऊन जी क्रिया झाली त्या क्रियेपासून जन्य जे फल म्हणजे उत्पन्न निर्माण झालेलं जे फल जो कंबुग्रीवादी मान आकारवा जो दिलेला असेल तो आकार ते कुलालादी निष्ठ आहे ना. आकार काय द्यायचा, आता घटाचा आकार ठरलेला आहे, परंपरेने तसाच आहे म्हणून आपण तोच फक्त कंबुग्रीवादी मान आकार आहे असा विचार करतो. परंतु आता तिथे पिंपही काढतात, पिंप काढतात लोक, वेगवेगळ्या आकाराचे मातीचे भांडे निर्माण होतात, घटच आहेत ना ते. त्यामुळे जो त्या कुलालाच्या अंतःकरणामध्ये असलेला भाव आहे, जो विचार आहे, तो विचार मात्र पुढे निर्माण होईल, तो विचार तिथे आकार होईल, साकारतेला प्राप्त होईल. असा तो कुलालाच्या अंतःकरणात निष्ठ असलेला जो विचार आहे तो विचार फलाला येईल आणि तो ते जे फल आहे ते फल मात्र क्रियाजन्य अशा स्वरूपाचे. क्रिया आहे कुलालाची म्हणून कुलाल क्रियाजन्य फल हे घटात राहतं असं म्हणता येणार नाही. मृत्तिकेच्या संदर्भानेच विचार करा, मृत्तिका ही प्रविष्ट आहे, कुलाल घटात प्रविष्ट नाही, निमित्तता त्याच्या ठिकाणी. मग कुलालाच्या संदर्भाने आणि घटाच्या संदर्भाने विचार करीत असताना कोणत्या पद्धतीचं फल कुलाल आणि घटाच्या संदर्भाने राहतं तर उत्पत्त्यादी क्रियाजन्य फलकता ही घटात राहते कुलालाच्या संबंधाने. उत्पन्न करणारा तो आहे त्यामुळे उत्पन्न क्रियाजन्य फल ते त्या घटामध्ये राहतं असा विचार आपल्याला मांडता येतो. म्हणून या दृष्टीने विचार केला असता मृत्तिका विकृत होते ना की कुलाल विकृत होतोय. जर कुलाल विकृत झाला असता म्हणजे परिणामाला पावला असता, विकृत होणे म्हणजे परिणामाला पावणे, तर दुसरा घट करायला कुलाल शिल्लक राहिला नसता. त्याच्यात विकृती झाली ना, तो परिणामाला पावला ना, कुलाल परिणामाला पावतो म्हणजे नेमकं व्हायला काय पाहिजे, 2 हात 2 पाय 2 डोळे असा असलेला कुंभार कंबुग्रीवादी मान आकाराला प्राप्त होईल. म्हणजे त्याचं मोठं पोट होईल, गळा त्याचा बारका होईल, डोळे वगैरे सगळे मातीत जातील, मातीत आहे ना ती. मग तो विकाराला प्राप्त होत नाही, तो जशाला तसा आहे, विकृत तो होत नाही. मग विकृत होईलच कोण, जे घटात प्रविष्ट येते, जे कार्य विकृती कुणावरून आहे, मुख्य असलेला जो कोणी त्याच्यात विकृती नसते, उत्पन्न करणारा जो कोणी त्याच्यात विकृती नसते, जो कार्यात प्रविष्ट असतो, कार्यात जो परिणामाला पावतो, कार्यात जो वेगळ्या अशा रूपाने दिसतो, असा जो कोणी असेल तो विकृत झालेला आहे. आणि त्याचं जे मूल रूप ते त्या विकृत झालेल्या पदार्थाचं उपादान करणे असा विचार करा. त्यामुळे अशा पद्धतीने विचार करीत असताना त्या मृत्तिकेचा विचार करताना आपल्याला म्हणावं काय लागतं तर म्हणावं लागतं विकारोत्पादिका क्रियाजन्य फलाश्रयता हे राहतेच कुठं तर घटात राहते. आणि ती घटात राहते त्या मृत्तिकेच्या संदर्भाने. हा तिच्या ठिकाणी झालेला विकृत परिणाम, हा परिणाम आपल्याला सांगतो काय
विकार आहे, त्या कार्यात कारण प्रविष्ट आहे ही गोष्ट ते सांगतं. अज्ञान आणि ज्ञान ही जे आत्मविषयक आहे, एकच आहे, एकच विषय की जो आत्मा, त्याच्याविषयीचं एक अज्ञान आहे आणि त्याच्याच विषयीचं एक ज्ञान आहे. यांच्यामध्ये विरोध समजायचा का यांच्यामध्ये एकता समजायची? विरोध आहे का विरोध नाही? काही न कळणं आणि सर्व काही कळणं हे विरोधाभासी आहे का नाही? विरोध आहे का नाही? अंधार आणि प्रकाश विरोध आहे का विरोध नाही? विरोध आहे. आत्मज्ञान आणि आत्माज्ञान म्हणजे आत्म अज्ञान. आत्मज्ञानाचं उपादान कारण आत्माज्ञान आहे हे म्हणणंच चुकीचं. अज्ञानापासून ज्ञानाची उत्पत्ती, अभावापासून भावाची उत्पत्ती होते. काय नासतो विद्यते भावः ते भगवत वचन आहे. असतापासून दुसऱ्या परिभाषेत आहे, दुसरं चिंतन. विरोधाचा विचार करताना फक्त उदाहरणादाखली गोष्ट घ्या, नाहीतर इथं सगळा सिद्धांत इकडे तिकडे लावला चुकीचा ठरेल. तिकडे असतापासून सताची उत्पत्ती होते का असा विचार मांडला. मला फक्त इकडे अभावाच्या दृष्टीने चिंतन करायचंय. काय चिंतन आहे? ज्ञान आणि अज्ञान या जोडीचं पहिल्या पाठात आपण चिंतन केले या नैष्कर्म्य सिद्धीचं. त्याचं स्मरण करून या दोघांमध्ये असलेला अन्योन्याभाव आहे. ज्ञान अन्योन्याभाव ते अज्ञान, अज्ञान अन्योन्याभाव ते ज्ञान. उद्देश्य विधेय भावाच्या दृष्टीने चिंतन केलं तर इथे अन्योन्याभावाचा विचार करताना म्हणजे भेदाचा विचार करीत असताना उद्देश्य हा अभाव रूपात जातो आणि भेद हा विधेय रूपात जातो. उद्देश्य विधेय म्हणजे मुख्य अमुख्य कळण्यापुरता अर्थ समजून घ्या. आणि भेदाच्या दृष्टीने ज्ञान आणि त्याच्याहून विलक्षण अज्ञान असा भेद सांगत असताना भावरूपता जर प्रदान करावयाची ठरली तर भावरूपता सांगत असताना भेदाला उद्देश्य करा आणि अभावाला विधेय करा. ज्ञान आणि अज्ञान या दोघांमध्ये जी अभावरूपता एकमेकांच्या विषयी अन्य अन्याच्या विषयी जी राहते, जी भेदासाठी म्हणून राहते, या दोघात असलेला जो भेद आहे तो भेद विरोध प्रतिपादन करणार आहे. आणि जर त्यांच्यामध्ये विरोध असेल तर एकाच एक उपादान कारण असं असू शकेल काय? कार्यकारण भावाच्या प्रणालीमध्ये विरोधाला स्थान नाही, हा विकृतीला स्थान आहे. कार्य म्हणजे कारण नाही, कारण म्हणजे कार्य नाही, हा असा अन्योन्य भाव जरी असला, भेद जरी असा असला तरी तिथे मध्यात विकृती आहे ही गोष्ट निराळी. पण असा जो विरोध इथे दाखवून दिलेला आहे तो विरोध परस्पर असलेला विरोध, तो परस्पर असलेला विरोध कार्यकारण भावामध्ये येत नाही. कारण का एकमेकामध्ये गुंतलेली आहे. कारण कार्यामध्ये राहतं आणि कार्य कारणामध्ये सूक्ष्म रूपाने राहतं. अस्तित्व दोघांचंही जशाला तसं एकमेकात दोघंही आहेत. जर कारणामध्ये कार्याची सूक्ष्म रूपाने उपस्थिती नसलीच असती तर त्या कारणापासून त्या कार्याची उत्पत्ती होणे शक्य नाही. बीज आणि वृक्ष, त्या बीजामध्ये पूर्ण वृक्ष आहे. सूक्ष्म रूपाने मोहरीच्या आकारा एवढं वडाचं बी असतं असं सांगतात. मी पाहिलं तर नाही, पण ते बी तेवढं लहान आहे. पण तेवढ्या लहान असलेल्या बीजामध्ये विस्तीर्ण असा वटवृक्ष राहतो. नाही राहत नाही असं म्हणावं लागेल, नाही थोडे दिवस थांबा. कार्यात ती गोष्ट प्रत्यक्ष होईल, आत्ता प्रत्यक्ष होणार नाही, कार्यात ती गोष्ट प्रत्यक्ष होईल. त्यामुळे परस्परात होणाऱ्या अशा पद्धतीचा जो काही भाव आहे तो भाव यांचा असा परस्पर विरोध दाखवत नाही. हा वेगवेगळालेपणा आम्हाला दिसून येणार नाही, हा वेगवेगळालेपणा सांगावयाचा नाही. जर वेगवेगळालेपणा आणि परस्पर विरोध राहिला असता, सह अवस्थान रूप विरोध जर राहिला असता
कार्य आणि कारणामध्ये, तर त्यांचा असा असलेला विरोध एकमेकांच्या मध्ये प्रविष्ट अशा पद्धतीला एकमेकांना होऊ दिलं नसतं. उपस्थिती विकृत रूपाने का होईना तिथे अस्तित्व आहे ना, त्याचं आहे ना तो. आणि सह अवस्थान विरोधामध्ये एकाच्या उपस्थितीत दुसरा राहतच नाही. प्रकाश उत्पन्न झाला की अंधकार काही एक करून राहू शकत नाही, आणि अंधार आला की प्रकाश काही एक करून तिथे नाहीच. झाडात बीजातच झाड, झाडात बीज, बीजातच झाड. हा एक ते आता कार्यकारण भावाच्या प्रणाली तसं चिंतन करा. परंतु कारण कार्यामध्ये प्रविष्ट होत असताना विकृत रूपाने अस्तित्व आहे, विकृत रूपाने अस्तित्व आहे त्याचं, आणि कार्य कारणामध्ये सूक्ष्म रूपाने अवस्थित आहे ही गोष्ट मात्र बीज रूपाने अवस्थित आहे ही गोष्ट स्वतंत्र आहे. एकमेकांची एकमेकात असलेली उपस्थिती समसमान आहे असं समजायचं काही कारण नाही. समसमानता त्याच्यामध्ये असली पाहिजे असं काही नाही. उपस्थिती आहे ही गोष्ट निराळी. ज्ञानामध्ये अज्ञानाची कोणत्या पद्धतीत उपस्थिती आहे हा विचार करावा. जर ज्ञानामध्ये अज्ञानाची उपस्थिती संभवली असती तर त्या ज्ञानाचं उपादान कारण अज्ञान आहे असं आम्हाला म्हणतात. जर त्याची उपस्थिती संभवत नाही, भेद दिसतोय, परस्पर विरोध दिसतोय, एकमेकाच्या हे विरोधी आहेत, एक झाला असता एक नाही, वा एकाचं निवारण करण्यासाठीच दुसरा आहे असं जर आहे तर कार्यकारण भावाची उत्पत्ती त्यांच्या ठिकाणी होत नाही. आणि अशी कार्यकारण भावाची उत्पत्ती त्याच्या ठिकाणी होत नसल्यामुळे आत्मज्ञानाचं अविद्या हे उपादान कारण आहे अशा पद्धतीचं विधान करता येत नाही. अशा पद्धतीचं विधान नसल्यामुळे आत्मज्ञान हे अविद्येचा उच्छेद करण्यासाठी समर्थ आहे असं आम्हाला म्हणावं लागतं. म्हणून जी अविद्या व्यक्तीला आत्मविषयक अशा स्वरूपाची आहे त्या अविद्येचं निवारण करण्यासाठी आत्मज्ञान होणं ही गोष्ट मात्र निश्चित आहे. या आत्मज्ञानाचा विचार करीत असताना ज्ञान हे महत्वाचं ठरतं. ज्ञान हे झालं पाहिजे ही गोष्ट महत्वाची ठरते. या ज्ञानाला उपकारक, सहकारी, उपोद्बलक ते ज्ञान होण्यासाठी स्थिती निर्माण करणार जे जे म्हणून काही असेल ते ज्ञान प्राप्तीच्या असलेल्या परंपरेमध्ये कुठेतरी स्थान निर्माण करणारे ही गोष्ट विलक्षण. त्यामुळे अविद्या कार्य असलेल्या क्रियेचा विचार जर केला असता आणि त्या क्रियेच्या संबंधी श्रुती प्रमाण असं जर आणून ठेवलं असतं तर त्या शास्त्रीय असलेल्या कर्माचा अंगीकार ज्ञान प्राप्तीच्या या परंपरेमध्ये करता येईल. कर्माचा अंगीकार करता येणार नाही. कर्माचा जर अंगीकार करायचा झाला, प्रत्येक कर्म म्हणजे आता देश मोठा आहे ना, शास्त्रीयही कर्म आलं, शास्त्रबाह्य म्हणजे अशास्त्रीय कर्म आलं. त्यामुळे कर्म हे ज्ञान प्राप्तीमध्ये परंपरेया साधन आहे ही गोष्ट म्हणत असताना कंसात लिहा शास्त्रीय, श्रुती प्रमाणाने सिद्ध असं जे ते, नाहीतर मी जे कर्म करतो ते ज्ञान प्राप्तीसाठी म्हणून आहे काय, ते ज्ञान प्राप्तीसाठी म्हणून नाही तर असं होईल हे ज्या चोराचा धर्म चोरी करणे, मग चोराने चोरी केली तर बिघडलं काय, असं कसं नाही, त्याचा तो धर्म करतोय मी माझा धर्म करू. चोरी करणं हा धर्म सांगितलाच कोणी. प्राण्यांच्या बाबतीत ही गोष्ट फक्त बोलता येते. विंचवाचा धर्म दंश करणे त्याला कळतच नाही, त्याला बुद्धी नाही, त्याचं तेवढंच काम आहे. मग ती नाथ महाराजांची गोष्ट घ्यायची तिथे, ते तो चावतोय आणि मी रक्षण करतोय चालतं. आणि चोराचा धर्म चोरी, खून करणाऱ्याचा धर्म खून करणे, त्यांनी खून करू द्यावं, मी मात्र कोणताही प्रतिकार करू नये, हिंसा करू नये म्हणून मी मरून जाऊ. अशा पद्धतीची अहिंसा असा धर्म असतो काय, ज्याच्या ठिकाणी केवळ भोग आहे त्याच्या ठिकाणी असलेलं जे स्वाभाविक कर्म आहे की जे तो स्वतः नियंत्रित करू शकत नाही, अशी जी योनी आहे की जी मनुष्येतर आहे त्याच्या ठिकाणी मात्र तो धर्म आहे. आणि तो धर्म ते करत राहण्यामध्ये त्याचं कल्याण आहे. अशा पद्धतीचा विचार आपल्याला करता येतो. किंबहुना प्रत्येक असलेल्या जीवाच्या ठिकाणी काही ना काही जे होणारं कर्म आहे मनुष्येतर जे प्राणी मात्र
त्यांच्या ठिकाणी होणारं जे कर्म आहे ती कोणत्या ना कोणत्या पद्धतीत होणारी ईश्वर सेवा आहे, भगवत सेवा आहे, अशा पद्धतीचा विचार आपल्याला करता येतो. शाळीग्रामाचा विचार करा. शाळीग्राम हा का होईना एक पाषाणच आहे. त्या पाषाणामध्ये आरे पडतात, वेगवेगळे आकार येतात. कोण करतं आकार? नदीचं पाणी, मनुष्य, देव, महालक्ष्मी, आता ती जवळची गरुडाला तेवढंच काम शिल्लक राहिले काय? दगड घ्या आणि फोडत बसा. हे काम कोण करतो? स्वतंत्र एक कीटक त्याच्यासाठी निर्माण केला आणि तो कीटक ते काम करतो. त्याला आऱ्या पाडत राहतो. शंख निर्माण कर, त्याच्यामध्ये चक्र निर्माण कर, छिद्र निर्माण कर, मुख निर्माण कर. शाळीग्रामामध्ये असलेले भेद अनेक आहेत, माहिती सुद्धा नाहीत आपल्याला. नरसिंह शालिग्राम माहितीये का? नाही माहिती. मुख असलेला शालिग्राम माहितीये का? नाही माहिती. लक्ष्मीकांत शालिग्राम माहितीये का? माहिती नाही. ज्याच्या ठिकाणी चक्र आहे तो शालिग्राम माहितीये का? तेवढा बघितलेला असतो, गोल 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 असतो त्याच्यामध्ये. संपुटित शालिग्राम माहितीये का? माहित नाही. ज्याच्या ठिकाणी गदा आहे, सायुध आहे, तो शालिग्राम माहितीये का? तो शालिग्राम माहित नाही. वाहनासहित आहे तो शालिग्राम माहितीये का? तोही शालिग्राम माहित नाही. विविध प्रकाराचे शालिग्राम आहे, विविध प्रकाराची शालिग्राम. हे गंडकीमध्ये सापडतील, ही कुठं सापडणार नाहीत. चंद्रभागेमध्ये शंकर सापडतील. चंद्रभागेतले जे जे गोटे सगळे त्यांना शंकर म्हटलेले आहे. शंकर स्वयंभू आहे. त्यामुळे चंद्रभागेच्या तीरावर वालुकामय लिंग करून त्याचं पूजन जर केलं असता, त्या वालुकामय शिवलिंगाचं पूजन सर्वात मोठं फल देणारं ठरतं की जे इतर असलेल्या तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी वालुकामय केलेल्या शिवलिंगापेक्षा अधिक आहे. नारद पुराण सांगतं, गंगा तीरावर केलेल्या शिवलिंगाच्या पूजनापेक्षा या ठिकाणी केलेल्या, पद्मपुराण, या ठिकाणी केलेल्या शिवलिंगाचं महत्व, पूजन जास्ती फल देणार आहे. कारण का? स्वयंभू शंकर वासालाय. चंद्रभागेचे कंकर ते तपोमय शंकर. शंकर म्हणजे काही विनाश करणारा नाही, कल्याण करणारा जो तो. त्यामुळे त्यामुळे पंढरपुरात नियम आहे. ही वारकरी मंडळी राहतात. आता हा विषय आला म्हणून एक वाक्य सांगून आपल्या विषयात द्यायचं. एक नियम केला की पंढरपुरामध्ये पादत्राण घालू नये. कारण का? देवता वासाला आहेत सगळ्या याच्या माध्यमाने. काय दगड, जे काय गोटे, गाय काय म्हणतात, गारगोट्या, त्यामुळे ते घालू नये. आणि लोकांना उलटी सवय, वाळवंटात गेली खडे टोचतात, बुटाच्या बुट घालतात. गावात घाला, पण निदान वाळवंटात गेल्यावर तरी घालू नका. आणि या नियमामध्ये एक सूट आहे. जे पंढरपूरचे सदैव राहणार आहेत त्यांना हा नियम नाही. म्हणजे मी बाहेर आहे त्या नियमातून. हा, मग राहणारा तो तसं, त्याला थोडी सवलत असते. घरातल्या माणसाला सवलत, कुठेही झोपला तरी चालतं. आणि पाहुण्याने आल्यावर तुझ्या खोलीत जाऊन झोप, हॉलमध्ये नाही झोपायचं. त्याला सवलत आहे ना, आम्ही कुठेही पडू शकतो. त्यामुळे हा विषय बाजूला. आपण असा विचार करतोय की या, आपण कुठे आलो होतो? शास्त्रीय असलेल्या कर्माचा अंगीकार आपल्याला करावा लागतो. अशास्त्रीय अशा कर्माचा अंगीकार करता येत नाही. कर्माचा प्रदेश मोठा आहे. वाटेल ते मी कर्म करावं आणि ते ज्ञान प्राप्त्यर्थ म्हणून असावं, अशा पद्धतीचा विचार कुठेही शास्त्राने आपल्यासमोर मांडलेला नाही. ज्याच्या माध्यमाने परंपरिया का होईना ज्ञान प्राप्ती होण्यास मदत होईल, उपकार होईल, उपोद्बलकता प्राप्त होईल, सशक्तिकता प्राप्त होईल, सामर्थ्य प्राप्त होईल, रजतम रूप असलेल्या मलाची निवृत्ती होईल, अशा असलेल्या शास्त्रनिष्ठ, संतनिष्ठ, ऋषीनिष्ठ
आचार्यनिष्ठ, गुरुनिष्ठ, ईश्वरनिष्ठ आणि खरंच आपल्या अंतःकरणनिष्ठ अशाच कर्माचा अंगीकार करावा लागतो की त्या कर्माला शास्त्रीय कर्म म्हणा, त्या कर्माला श्रुती प्रमाणाने सिद्ध असं असलेलं कर्म म्हणा, त्या कर्माला विहित असं कर्म म्हणा, त्या कर्माला निष्काम असं कर्म म्हणा. एवढी परंपरा लावली लागते. आणि त्या निष्कामतेमध्ये सुद्धा निष्कामता एवढंच कर्म आहे का? निष्काम, नित्य, नैमित्तिक कर्म. निष्काम कर्म म्हणजे वाटेल ते कर्म असा त्याचा अर्थ नाही, किंवा जे जे मी कर्म करू ते सगळं निष्कामच करू असं नाही. नित्य आणि नैमित्तिक अंतःकरण शुद्धी यथोचित हवी असेल, लगोलग होणारी जर पाहिजे असेल, लगेच त्याची प्राप्ती करून घ्यावयाची असेल, नाही 8-15 दिवसात, महिन्यात तिचा काहीतरी अनुभव घ्यावयाचा जर ठरला, तर निष्काम भावनेने नित्य आणि नैमित्तिक एवढंच कर्म करावं लागेल. म्हणजे काय होईल? अंतःकरण शुद्धीची व्यवस्था होईल. आणि ही अंतःकरण शुद्धी मात्र आम्हाला वैराग्यापर्यंत घेऊन जाणारी ठरते, वैराग्य, विवेक यांच्यापर्यंत घेऊन जाणारी ठरते. आणि अशी झालेली ही अंतःकरण शुद्धी, मनशुद्धी, बुद्धिशुद्धी ही ज्ञान होण्यासाठी म्हणून भूमी निर्माण करते. भिंत आहे मृत्तिकेचीच आहे, आरसा आहे मृत्तिकेचाच आहे. प्रतिबिंब दिसण्याची सोय आरशात की भिंतीत? भिंतीत प्रतिबिंब दिसतं का आरशात प्रतिबिंब दिसतं? दोघही एकापासूनच उत्पन्न झाले, दोघही एकापासूनच आहे. अशुद्ध असलेलं अंतःकरण काय? अविद्या कार्यच आहे. आणि शुद्ध असलेलं अंतःकरण काय? अविद्या कार्यच आहे. परंतु व्यवस्था कशात जास्ती आहे? शुद्धात व्यवस्था जास्ती आहे, सत्वात व्यवस्था जास्ती आहे. रजो तमो रूप असलेला जो मल जिथे निवृत्त होतो, जिथे शांत होतो, जिथे सत्वाधिक्य होतं, जिथे सत्वाच्या पायातळी रजो तमो गुण हे दबले जातात, असं जे अंतःकरण की जे सत्वानी परिप्लुत झाले, सत्वानी भरलं गेले, अशा असलेल्या अंतःकरणामध्येच फक्त ज्ञान होण्याचं सामर्थ्य, ज्ञानाचं तिथे राहण्याचं सामर्थ्य, ज्ञानाकडे प्रवृत्ती तिथून होण्याचं सामर्थ्य, शांती, समाधान हे जे अंश रूपाने परमात्म्याचे, आत्म्याचे जे काही म्हणून सांगितलेत त्याचा अनुभव देणार. भिंतीत प्रतिबिंब निर्माण होणार नाही, आरशात प्रतिबिंब निर्माण होईल. म्हणजे आरसा काय आहे? स्वच्छ भिंतच आहे, स्वच्छ आहे, वेगळी आहे, शुद्ध आहे, स्वच्छ आहे अशी भिंतच आहे. त्याच्यामध्ये मात्र प्रतिबिंब होण्याचं सामर्थ्य असल्यामुळे त्या अशा असलेल्या संशुद्धीकडे, मनशुद्धीकडे सर्वांचं लक्ष केंद्रित व्हायला पाहिजे. आणि जोवर असं संशुद्धीकरण अंतःकरणाचं होत नाही तोपर्यंत त्या व्यक्तीला कोणत्याही पद्धतीत ज्ञानप्राप्ती होते असा विचार आपल्याला करता येणार नाही. या अशा असलेल्या अंतःकरण शुद्धीस्तव म्हणून नित्य नैमित्तिक कर्माचा आग्रह आणि निष्कामतेने असलेला हा आग्रह शास्त्रांनी आपल्या समोर धरलेला आहे असं आपल्याला चिंतन करता येतं. या अशा असलेल्या श्रुतिश्चेमं जगादार्थम कामस्य निवृत्तये तन्मूला संस्कृतीर यस्मात् तन्नाशो ज्ञानहानतः. अज्ञानाचा हान जर करायचा झाला म्हणजे त्याचं निवारण करायचं झालं, जर त्याचा नाश करायचा झाला तर कामस्य विनिवृत्तये, कामाचा, काम म्हणजे इच्छा, सांसारिक विषयणी जी इच्छा तिला मुख्यतेने म्हणा काम, त्याला म्हणायचं काम. आता शास्त्राने आणि अविद्येने निर्माण केलेली जी इच्छा, त्या इच्छेची पराकाष्ठा कुठे आहे? इच्छा आहे. खाण्याची इच्छा, बघण्याची इच्छा, स्पर्श करण्याचे, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, पंचविषय आहेत. आणि या पंचविषयांमध्ये घेऊन जाणार काहीतरी असं अज्ञान शिल्लक आहे जी इच्छा रूप आहे. आखी जे वृत्तीला धरून बसलेले अंतःकरण वृत्ती रूप आहे. त्यामुळे अशा असलेल्या इच्छेकडून या पंच असलेल्या विषयाकडे व्यक्तीची धाव होते. आणि ही अशी असलेली धाव त्याचं स्वतःचं
हिंसात्मक असं अधोपतन करणारी ठरते. त्या विषयात जाऊन ते गुंतते. इथे त्याचं उदाहरण देताना सुरेश्वराचार्य म्हणतात की ज्याप्रमाणे एखादा मासेमारी करणारा व्यक्ती त्या तलावामध्ये जसा तो धागा टाकून बसतो, आकडा टाकून बसतो आणि त्यावर काहीतरी खावयाचा पदार्थ लावतो आणि तो पदार्थ खायचा आहे, उपभोगायचा आहे, आनंद होईल असं त्या माशाला वाटतं आणि तो मासा त्या जाळ्यामध्ये जसा येतो, उपभोगायसाठी म्हणून येतो, आनंदासाठी म्हणून येतो आणि त्या जाळ्यात जसा अडकतो आणि स्वतःची हिंसा करून घेतो, म्हणजे त्याचा आत्मघात तिथे होतो. याच पद्धतीने मनुष्याच्या ठिकाणी अंतःकरण वृत्तीमध्ये निर्माण होणारी जी इच्छा, जी सांसारिक विषयिणी आहे, ती इच्छा या पंच विषयामध्ये त्यांना ओढून घेऊन जाते आणि ओढून घेऊन जाणारी ही इच्छा तिथे नेऊन त्या विषयात या व्यक्तीची हिंसा करते, आत्मघात त्याचा होतो. आणि तो आत्मघात आणि त्या आत्मघातापासून निर्माण होणारं फल काय? सुरेश्वराचार्य या ठिकाणी म्हणतात की त्याचं फल आहे की तो पुन्हा जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये जशाला तसा अडकत राहतो, वर येतो खाली जातो, वर येतो खाली जातो. याच्यातून तो बाजूला सरकत नाही, याच्यातून तो बाजूला होऊ शकत नाही. याच्यातून बाजूला जर त्याला व्हायचंच झालं तर त्याला करावं काय लागेल? काम निवृत्ती, अविद्येने निर्माण केलेली इच्छा आणि त्याची पराकाष्ठा याचा विचार करीत असताना आपल्याला विचार करावा लागतो, या सर्व असलेल्या इच्छेंची पराकाष्ठा आहेच कुठे? नाही नाही, पराकाष्ठा, अंतिम अवस्था, अत्युच्च इच्छापूर्तीचा प्रकार ही पराकाष्ठा. पराकाष्ठा म्हणजे इच्छापूर्ती आहे, इच्छा आहे ना, काम आहे ना, मग त्याचं अत्युच्च रूप कुठे आहे? पराकाष्ठा कुठे होते? प्रत्येक जगतातला कोणत्याही गुणाचा व्यक्ती जरी असला तरी त्याच्या असलेल्या इच्छेची पराकाष्ठा कुठे? याचा विचार करताना शास्त्रांनी आपल्या समोर असं मांडलं की ज्याच्या माध्यमाने मलमूत्राचा उत्सर्ग होतो, त्या अशा असलेल्या इंद्रियांच्या ठिकाणी या सांसारिक असलेल्या इच्छेंची पराकाष्ठा आहे. ह्याच्यापेक्षा पराकाष्ठा कुठे नाही. सगळ्यात मोठी पराकाष्ठा तिथे. भोजनाची पराकाष्ठा आहे काय? इच्छा, खूप इच्छा आहे, खूप इच्छा आहे. कसली इच्छा आहे? भोजनाची. खाल्लं, संपलं. तृप्त होतो का? तृप्त होत नाही. भोजनाधिकांचाही त्याग होईल, पण या कामनेमध्ये तो गुंते. ही पराकाष्ठा आहे. त्यामुळे जिथे त्यागाची व्यवस्था लावली, कोणी अविद्ये, आपण नाही लावली. ईश्वराचा विचार तिथे करू शकता, पण मुख्य अविद्या आहे. पराकाष्ठा करीत असताना अविद्येला सुद्धा त्यागाच्या ठिकाणी यावं लागलं आणि तिला पुन्हा तिचं जे घृणास्पद रूप आहे ते दाखवावं लागले. घृणास्पद रूप आहे. मलमूत्र जिथून त्याग करता ती गोष्ट सगळ्या जगाला दाखवत हिंडता का? सोपा प्रश्न. दाखवता येते नाही, दिसल्या विना राहते का? अविद्या ती झाकून ठेवत नाही. जन्मताना 5-10 वर्षाचं होईपर्यंत नग्न छिंडवते सगळीकडं. कशासाठी नग्नता येते? याच्यापाशी काय आहे ते बघून घ्या. लोक कल्याणार्थ दाखवते येते. हा कुठून काय करतोय ते पाहून घ्या. घृणास्पद कृत्य जिथे आहे तिथे अंतिम पराकाष्ठा इच्छेच्या पूर्तीची दाखवली. ही इच्छा हा माऊलींचा शब्द आहे. म्हणजे कामनेच्या संदर्भाने, इच्छेच्या संदर्भाने, त्याची पूर्ती करणाऱ्या इंद्रियाच्या संदर्भाने माऊली बोलताना बोलतात, अपानाची या तोंडे काही सुगंधा येणे घडे. तिथं सुगंध येईल काय? अत्यंत घृणास्पद. त्यामुळे ती जी इच्छा की ज्या इच्छेच्या पूर्तीनंतर आनंदाची प्राप्ती होती अशी जी केलेली कल्पना, त्या कल्पनेला छेद देणारी ही गोष्ट होते. ती इच्छा परिपूर्ण पराकाष्ठेला, अत्युच्चतेला, परिपूर्णतेला, परिपोषाला जातेच कुठे?
घृणास्पद असलेल्या ठिकाणी जाते. इच्छा खरीच कामाची आहे काय? इच्छा कामाची नाही. म्हणून इथे इच्छा शब्द न वापरता सुरेश्वराचार्य म्हणतात काम. इच्छा तिथे फक्त विशिष्ट पद्धतीमध्ये काम म्हणलं की तेवढंच लक्षात येतं. इच्छेची पराकाष्ठा काम. आपले जेवढे पदार्थ आहे तेवढे प्राप्त करण्याची इच्छा म्हणजे काम. अविद्येचं जसं रूप आहे, अव्यक्त आहे पण वेग आहे. अविद्येच्या रूपात अव्यक्तता आहे पण वेग आहे. एकदा प्रवृत्त झाली की जगत निर्माण केल्याशिवाय स्वस्थ बसत नाही. आणि किती वेळा जगत निर्माण करते? तर क्षणात. काम आहे. व्यक्त आहे का अव्यक्त आहे कळतच नाही निर्माण झालेला. आयुर्वेदामध्ये त्यालाही वेग म्हटलेलं आहे. भगवंताने सुद्धा त्याला वेग म्हटलेलं आहे. वेग आहे. जिथे पराकाष्ठा होते तिथे ते जशाला तसं रूप जशाला तसं येऊन उभारतं. हा वेगळा काहीतरी ह्याच्यात असेल, परिच्छिन्न असेल, कमी प्रमाणात असेल, तेवढी शक्ती नसेल, सगळं असेल पण जशाला तसं दुसरं तिसरं रूप नाही. ती छटा दाखवून देतं. अविद्या आहे आणि त्याचं ज्ञान करून घ्यायचं स्थान हे आहे की जे घृणास्पद आहे. मग त्या अविद्येच्या संबंधाने, त्या कामाच्या संबंधाने निवृत्तीचा विचार करावा का तिच्या प्राप्तीच्या उपरांत आनंद निर्माण होतो याचा विचार करावा. त्याच्या निवृत्तीचाच विचार आपल्याला करावा लागतो. विशेष निवृत्तीचाच आपल्याला विचार करावा लागतो. कोणत्याही पद्धतीमध्ये सुखाला कारण म्हणून ती राहत नाही. क्षणैकाने सुख प्राप्त होतं आणि क्षणैकाने सुख प्राप्त होत असताना त्याची तीव्रता सांगत असताना सुरेश्वराचार्य या ठिकाणी म्हणतात विद्युत प्रपात जसा होतो, विद्युत आहे, वीज आहे, जशी पडते तेवढ्या क्षणातच सुख होत. जे विषय सुख आहे ते तेवढ्या क्षणिक. म्हणजे काय क्षण? क्षणिक म्हणताना तीव्रता लक्षात येत नाही. क्षणिक म्हणजे म्हणताना क्षण जातो. मग त्या क्षणिकाने तीव्रता लक्षात येत नाही. घात केवढा मोठा होते. वीज पडली क्षणात पडते. ते पडत असताना तेवढ्याच असलेल्या कालावधीमध्ये सुखाची काही कल्पना येते आणि पुढे होणारा विध्वंस जो त्याच्या घातात सापडतो तो नष्ट होतो. कुणी नाही आला तर जी भूमी आहे ती भूमी तरी तिथे विकृत होते. महा असलेला सगळा प्रकार पाहिला असता अंततोगत्वा त्याच्यामध्ये दुःख आणि दुःखच सापडतं. त्यामुळे त्या कामनेच्या असलेल्या पूर्तीकडून कोणत्याही पद्धतीत आनंदाची प्राप्ती होणार नाही असा आपल्याला विचार करता येतो. म्हणून काम विनिवृत्त ये अशा पद्धतीचा विचार शास्त्रांनी आपल्या समोर मांडला. आणि याचा विचार करीत असताना ते म्हणतात तन्मूला. त्याचं जे मूल आहे त्या मूलाचा विचार करा. आणि ते मूल काय आहे, त्याचं जे खरं रूप आहे, त्याचं खरं रूप काय, कारण काय याचा विचार केला असता संस्कृती झाली आहे ना. संसारेण आलाय ना तो खाली 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 सरकत आलाय ना. संसार म्हणजे खाली खाली सरकत येणं. संस्कृती रूप असलेला जर काम आहे तर त्याचं जे कारण, त्याचं जे बीज, ते जे अज्ञान, त्या अज्ञानाचा नाश म्हणजे त्याचा हान होणं. यांचा शब्द हान म्हणजे आत्यंतिक निवृत्ती. त्या अज्ञानाची आत्यंतिक निवृत्ती झाली असता या कामनेच्याही प्रदेशाची निवृत्ती होते, संसार दुःखाचीही निवृत्ती होते. आणि अशी ही निवृत्ती करीत असताना त्याची निवृत्ती करण्यासाठी त्यांनी जिथे जिथे म्हणून गोंधळ घातलेला आहे तिथे तिथे संशुद्धी करण्याचा विचार त्याच्या त्याच्या असलेल्या त्याच्या शस्त्रांनी आम्हाला करावा लागतो. म्हणून कर्माचा विचार करीत असताना शास्त्रीय कर्माचा आग्रह याच्यासाठी झाला. अंतःकरण शुद्धीच का आवश्यक आहे? इंद्रिय शुद्धी चालत नाही काय? इंद्रिय शुद्धी करून करायचे काय? अंतःकरण शुद्ध झालं असता इंद्रिय आपोआप शुद्ध होतात. बाहेर आहेत. अंतःकरणनिष्ठ जो काही विषय, जी काही इच्छा, ती इच्छा इंद्रियांच्या माध्यमाने कार्यप्रवण आहे ना. इंद्रियांना कार्यप्रवण करणारी, कर्म प्रेरित करणारी ही मनातली कल्पना आहे ना.
त्यामुळे तिथे असलेली शुद्धी आवश्यक. पहिलं कारण. मुख्य कारण आता याचा विचार करा. ज्ञानासाठी म्हणून ज्ञान व्हायचं, अंतःकरणाचाच काय विचार करायचा? दुसरा काही विचार करता येत नाही काही. अंतःकरण का अविद्या कार्यच आहे ना, मग त्याच्या शुद्धीचा विचार कशाला करायचा? तुम्ही अज्ञान घालवायचा विचार करताय ना, मग अज्ञान घालवायचा विचार करताय तर अंतःकरण घालवायचा विचार करा. अंतःकरणाच्या नाशाचा विचार करा. काय बिघडलं? मूल कारणाच्या नाशाचा विचार करता अंतःकरणाच्या नाशाचा विचार केला तर बिघडेल का काही? अंतःकरणाच्या नाशाचा विचार करावा लागेल. त्याचं उत्तर असं आहे, अंतःकरणाचा नाश करता येईल काय? अंतःकरणाचा नाश होतो काय? या गोष्टीचा विचार करा. का होत नसेल? असे जीव पदाचं लक्षण तपासा. जीव काय, याच्या लक्षणाचा विचार करा. जीव कोणाला म्हणायचं? अंतःकरण, अंतःकरणाधिष्ठान चैतन्य आणि अंतःकरणात प्रतिबिंबित चैतन्य किंवा अंतःकरणात चैतन्याचा आभास, याला म्हणायचं जीव. अंतःकरणात चैतन्याचा आभास आहे का नाही? अंतःकरणात चैतन्याचं प्रतिबिंब आहे का नाही? चैतन्याचं प्रतिबिंब वा जो चिदाभास आहे त्याचं जे ठिकाण आहे ते अंतःकरणाला सोडून आहे का? अंतःकरणाला सोडून नाही. माझ्या ठिकाणी ज्ञानाची व्यवस्था अंतःकरणाला सोडून आहे का? विषयाचं ज्ञान होते, बरं चला विषयाचं ज्ञान कुठून होतंय? नाही डोळ्यांनी होते. नाही डोळ्यांनी कसं होतं? मन आहे, डोळ्यांनी रूप कळेल, पण मन जर त्या डोळ्यात नाही गेलं तर रूप कशाला कळतं? मन पाहिजे. म्हणजे अंतःकरण वृत्ती आवश्यक. ज्ञानाचं साधनच एक आहे करण, आणि आतलं अंतः आणि करण म्हणजे ज्ञानाचं साधन. आतलं एकमेव ज्ञानाचं साधन काय? अंतःकरण आहे. ज्ञानच करून घ्यायचंय, विषयाचं करा नाहीतर त्या आत्म्याचं करून घ्या. वापरच कोणाचा करावा लागेल? अंतःकरणाचाच वापर करावा लागेल. त्यामुळे त्या अंतःकरणाच्या अशा असलेल्या अज्ञान नाशासारख्या आत्यंतिक नाशाच्या संदर्भाने जी कल्पना बुद्धीत येते, नाश 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 म्हणल्यानंतर ती कल्पना अंतःकरणाच्या संबंधाने जशाला तशी आपल्या बुद्धीत जशी नाशाची कल्पना उत्पन्न आत्ता होते त्या पद्धतीत करता येत नाही. मग काय करावं लागेल? प्रतिबिंब तर तिथंच आहे, आभास तर तिथेच आहे, अंतःकरण हे तर सत्वानेच उत्पन्न झालेलं आहे, तरीही तिथे असलेल्या प्रतिबिंबाचं अत्यंत जवळ असलेल्या त्या आत्म्याचं, त्याच्या आभासाचं ज्ञान मला होतं का होत नाही? होत नाही, कळत नाही, लक्षात येत नाही. का लक्षात येत नाही? आरसा आहे आणि आरशावर धूळ जमाय गाण्याचं प्रतिबिंब निर्माण करण्याचं सामर्थ्य नाही काय आरशात? प्रतिबिंब निर्माण करण्याचं सामर्थ्य मी पुढे जाऊन थांबू शकत नाही काय? मी पुढे जाऊन थांबलोय, आरशातही सामर्थ्य, मीही पुढे, तरी प्रतिबिंब दिसत नाही. का दिसत नाही? काहीतरी घाण आहे, धूळ आहे. म्हणजे केलं काय पाहिजे? आता स्वच्छ करा. अंतःकरण जर स्वच्छ केलं तर त्या अंतःकरणाच्या असलेल्या या स्वच्छतेमध्ये, या शुद्धीमध्ये निश्चित आत्माचं भान होण्याचं सामर्थ्य. सुषुप्ती, स्वप्न, जागृती यांचा विचार करीत असताना नरोत्तम मिश्र एक वेदांती ते म्हणतात सुषुप्ती जागृतीपेक्षा उत्तम आहे, स्वप्न मध्यम आहे आणि जागृती कनिष्ठ आहे, अधम आहे. कशासाठी? सुखाचं भान होण्याच्या दृष्टीने उत्तम, मध्यम, अधम हे तीन भाग. जागृतीमध्ये प्रत्यक्ष दुःखाचं ज्ञान आहे
अधम आहे, सुख कमी आहे, आणि सुषुप्तीमध्ये दुःख नाहीच असं म्हणल्यासारखं आहे. पण म्हणायला सारखं नाहीये, काही त्याची उपस्थिती फारशी नाहीये कारण रूपाने. त्यामुळे कार्यरूपाने प्रत्यक्षता आहे, कार्यरूपाने अनुभव आहे, कारण रूपाने अशी प्रत्यक्षाने असा दाह नसतो. सामान्य रूपाने दाह होत नाही. काष्ठस्थित अग्नी जो सामान्य रूपाचा आहे, पोळतो काय आणि पेटवल्यावर मग तो पोळतो, तो विशेष रूपाचा आहे. मग विशेष रूपता जागृतीत आहे, तिथे त्याची दाह शक्ती जास्ती आहे, तिथे ते दुःख जास्ती प्रमाणात आहे, वा तिथे ते दुःख मूर्त रूपाचं. सुषुप्तीमध्ये ते दुःख तसं मूर्त रूपाचं नाही, अव्यक्ताचं कारण रूपाचं. त्यामुळे उत्तमता सुषुप्तीला देतात. उलट दुःख दृष्टीने विचार लगेच तिथल्या तिथे करतात. सुषुप्ती दुःखाच्या असलेल्या उपस्थितीने, दुःखाच्या असलेल्या अनुभवाने, सुषुप्ती अधमय, दुःखानुभव कमी आहे ना. स्वप्न मध्यमय, कारण का उठलं की संपतंय. जागृतीत जसा दुःखाचा अनुभव तसा स्वप्नात येतो, पण जागृतीत आली की संपतंय ना ते. स्वप्नात साप चावला, हो तिथे मेलाच होता मनुष्य, साप चावला सगळीकडे बोंबलून आला, आणि उठल्यावर अरे स्वप्न होतं, आणि आनंदाने सगळ्याला सांगतो आज काय मोठा साप बघितला. कुठं? स्वप्नात. चावला येतो आणि मग बघितलं जातं धर्मशास्त्र, साप चावला असं स्वप्न पडलं, चांगलं का वाईट, असेही लोक आहे. आणि तसं धर्मशास्त्र सुद्धा आहे. पिवळ्या रंगाचा सर्प डाव्या हाताला जर दंश करता झाला आणि असं जर स्वप्न पडलं तर त्याचं फल लक्ष्मी प्राप्ती आहे. शास्त्राचा विचार आहे. स्वप्न त्याचा शास्त्राचा, ते धर्मशास्त्रामध्ये जसा त्यांनी विचार केला, काही त्याची लक्षणं असतील, काय असायचे ते असेल. स्वप्न पडलं त्याचं फल सुख. हा, असं त्याचं चिंतन आहे. स्वप्न पडलं हा, असं काही एक ढोबळमानाने चिंतन त्याचं करता येतं. त्यामुळे स्वप्न हे दुःखानुभूतीच्या मानाने मध्यम मानतात, कारण का जागृतीमध्ये आल्यानंतर त्याची स्थिती नाही, आणि जागृती उत्तम मानली गेली, कारण का दुःखानुभव तिथे जास्ती आहे. सुख दुःखाच्या परिभाषेमध्ये नरोत्तम मिश्र अशा पद्धतीचं चिंतन आपल्या समोर करतात. सांगण्याचा हेतू असा चाललेला आहे की या अंतःकरण शुद्धीच्या संदर्भाने विचार करीत असताना शास्त्रीय कर्माचा जर आम्ही विचार केला, शास्त्रीय कर्माचा जर आम्ही अंगीकार केला, तर त्या शास्त्रीय कर्माच्या अंगीकाराने नेमकं होतं काय? नित्य नैमित्तिक असलेल्या कर्माच्या अंगीकाराने होतं काय? तर वैराग्याची उत्पत्ती होते. आणि ती वैराग्याची उत्पत्ती होत असताना कसल्या प्रकारच्या वैराग्याची उत्पत्ती होते, काय स्वरूप आहे त्या वैराग्याचं, हे सांगत असताना म्हणतात नरकाधीर्यस यथा स्याद भूत तथा काम्य फलादपि. जो अंतःकरण शुद्धीच्या संदर्भाने नित्य नैमित्तिक निष्काम कर्मानुष्ठानी असतो, तो व्यक्ती त्याच्या अंतःकरणामध्ये भय उत्पन्न होतं. कसलं भय उत्पन्न होतं? काम्य कर्माचं फल सुख आहे, आणि हे सुख कुठेतरी मला घेऊन जाऊन विषयात गुंतवेल, आणि विषयात गुंतल्यानंतर पुन्हा जशाला तसं सगळं चालू होईल, अनित्य अशा सुखाची मला प्राप्ती होईल, आणि पुन्हा मी त्याच्यामध्ये गुंतलो की माझं अहित होईल. अशा पद्धतीचं भय त्याला होतं. कशा प्रकारे? उदाहरण काय ते म्हणतात, ज्याप्रमाणे नरकातल्या असलेल्या सगळ्या शिक्षेचं भय साधारण असलेल्या विषयी असलेल्या व्यक्तीच्या अंतःकरणात असतं, त्याप्रमाणे जो मुमुक्षु आहे, जो ज्ञान प्राप्तीसाठी म्हणून प्रयत्न करणारा असा आहे, त्या व्यक्तीच्या, त्या मुमुक्षूच्या अंतःकरणामध्ये काम्य कर्माधिकांच्या संदर्भाने तसलं भय प्राप्त होतं. आणि असलं जे भय आहे ते भय काय निर्माण करतं? वैराग्य. ते वैराग्य निर्माण करतं की हे काही एक गोष्ट आता मला नको आहे, विषय वासना, विषय तृष्णा कोणत्याही पद्धतीची मला नकोय. वैराग्य प्राप्त होतं.
आत्म काय अनात्म काय या दृष्टीचा विवेक त्याच्या ठिकाणी होऊन त्या विवेकाच्या उपरांत अशा पद्धतीने काम्य कर्माधिकांच्या संदर्भाने त्याच्या फलाच्या संदर्भाने निर्माण होणार जे भय, त्या भयाला इथे म्हणतात की हे वैराग्य, हे त्याला सोडून द्यायला लावतं, हे नकोय हे नकोय हे नकोय, अशा पद्धतीचं ते वैराग्य निर्माण होतं. आणि असं असलेलं जे वैराग्य, ते वैराग्य उत्पन्न झालं असता होतं काय, तत एवं प्रत्यगात्मानम स्वयमेव, तो जातो स्वतःहून, त्याची जी वृत्ती आहे बाह्य असलेल्या विषयांमध्ये त्याला जायचं नाही असं ठरल्यानंतर, त्याला आज जायचे आत्म्याचं ज्ञान करून घ्यायचे म्हटल्यानंतर प्रत्येक असलेला जो आत राहणारा जो, त्याच्याकडे त्याची आपसुका वाटचाल चालू होते स्वयमेव. आता करायचं काही राहत नाही, स्वयमेव तो वाटचाल करायला चालू होतो. आणि जे जे अपेक्षित ते तो प्राप्त करण्यासाठी, ते मिळवण्यासाठी तो प्रयत्नरत असतो. त्याला म्हणा अधिकार्याचे कर्तव्य. तो आता प्रयत्न करेल की हे पाहिजे, हे पाहिजे. तीव्र असलेला जो वैरागी, तीव्र वैराग्य ज्याला प्राप्त झाले त्याच्याच दृष्टीने हे चिंतन आहे. मध्यम वगैरे वैराग्य मग त्याला ते करावं लागेल. आणि ज्याला तीव्र वैराग्य प्राप्त झाले तो ते करेलच, माहित नसतानाही ती तू गोष्ट करेल. त्याचा विचार करताना ते म्हणतायत शास्त्रीय नित्य नैमित्तिक कर्मानुष्ठान केला असता काय होतं, धर्मोत्पत्ती, धर्माची उत्पत्ती होते. धर्मोत्पत्ती हे पापहानी, पापहानी होते. आणि पापहानी झाली म्हणजे काय, पापहानी म्हणजे नेमकं होतं काय, दोन्ही पापात्मके पापे आणि पुण्यात्मके पापे, दोघाही प्रकारची तिथून हानी होते, म्हणजे ती तिथून निघून जातात. ततश्चित्त शुद्धी, पापहानी झाली चित्त शुद्धी होते. ततः संसार याथात्मवबोध, संसाराचं जे खरं रूप आहे, यथार्थ रूप आहे, ते संसाराचं यथार्थ रूप कळतं. आणि त्याचं रूप कळलं असता वैराग्य प्राप्ती, वैराग्य प्राप्तीनंतर मुमुक्षुत्व, आणि मुमुक्षुत्वानंतर ज्या ज्या पद्धतीने या सगळ्या असलेल्या संसार दुःखाचं निवारण होईल अशा असलेल्या उपायांचं अन्वेषण चालू होतं, म्हणजे शोध चालू होतो. ततः सर्व कर्म तत्साधन संन्यास, सगळ्या असलेल्या कर्मांपासून विधिवत मोकळा होण्याचा तो विचार करतो. आणि तो काय करतो, उपरम करतो. उपरम, उपरम म्हणजे संन्यास, दुसरा अर्थ त्याचा. कर्म म्हणजे तुकाम आणि आम्हा कळले त्यांचे वर्म, जे जे कर्म धर्म नाशी. ही संन्यस्त वृत्ती. सर्व कर्म आणि त्याचं जे जे म्हणून साधन असेल त्या सगळ्यांपासून तो संन्यास प्राप्त करतो. नंतर तो निधिध्यासनादी रूप, मननादी रूप योगाभ्यासामध्ये प्रवृत्त होतो. योगाभ्यास इथे सांगितलं, ज्ञानमार्ग चाललाय आणि योगाभ्यासाची वाच्यता करता निधिध्यासन हा योगाप्रमाणेच आहे, ध्यान आहे ना ते. त्यामुळे त्या निधिध्यासनाला इथे योगाभ्यास या एका शब्दाने निर्दिष्ट केलेला आहे. योगाभ्यासामध्ये तो म्हणजे निधिध्यासनामध्ये तो प्रवृत्त होतो. ततश्चित्तस्य प्रत्यक प्रवणता, मग त्याचं जे चित्त आहे ते प्रत्यक प्रवण होतं, म्हणजे आत्मदिक होतं, म्हणजे आत्मज्ञानाच्या संदर्भाने मार्गक्रमण करण्याच्या संदर्भाने पुढे 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 ते जायला चालू होतं. म्हणजे उन्नयन होतं, म्हणजे उन्नती होते, म्हणजे तो वर 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 चढायला लागतो. आणि त्यानंतर आता हा प्रत्यक प्रवण झाला. याच्यामध्ये लक्षात घ्या, श्रवण करण्यासाठी गुरुप्राप्ती आहे. श्रवण, मनन, निधिध्यासन, योगाभ्यासच सांगितला. निधिध्यासनाचा विचार केला, निधिध्यासन मननाशिवाय नाही, मनन श्रवणाशिवाय नाही, आणि श्रवण गुरुशिवाय. त्यामुळे समेत पाणीही गुरुमेवाभिगच्छेत. मग काही शुद्ध असलेल्या कराने, शुद्ध पवित्र कर्माने श्री गुरूंकडे जावं, शुद्ध इच्छेने गुरूंकडे जावं, तिथे त्यांनी शुश्रूषा करावी. आणि मग या श्रवण मनन निधिध्यासन करीत त्यांनी प्रत्येक प्रवण ज्यावेळी तो होतो आणि गुरु ज्यावेळी ते तपासतील हा प्रत्येक प्रवण झालेला आहे, असा झालेला आहे, तपासल्यानंतर त्यांना वाटल्यावर
ततस्तत्वमस्यादी वाक्यार्थ परिज्ञानम. मग त्यांच्याकडून तत्वमसी महावाक्याचा उपदेश होतो आणि त्याची असलेली सगळी चिकित्सा. ततः अविद्या उच्छेद. त्याच्यानंतर महावाक्यार्थ बोधापासून समुत्पन्न झालेली जी प्रज्ञा बुद्धी, शुद्ध बुद्धी, तीक्ष्ण एकाग्र वृत्ती, ही अविद्येचा नाश करणारी ठरते. अविद्येचा उच्छेद होतो. ततश्च स्वात्मन्येवावस्थानम. आत्म्याच्या ठिकाणी, स्वतःच्या असलेल्या स्वरूपाच्या ठिकाणी तो अवस्थित होतो. म्हणजे आत्मरूपतेला तो प्राप्त. कसा प्राप्त होतो? काय प्राप्त होतो? ब्रह्मैव सन् ब्रह्माप्येति. ब्रह्म जसं आहे त्याचं ज्ञान जशाला तसं त्याला होऊन ब्रह्म जसं आहे तसं तो होतो. म्हणजे काय होतं? विमुक्तश्च विमुच्यते. जो मुक्तच होता तो मुक्त होतोय, अशा पद्धतीचा व्यवहार होतो, असे ते सुरेश्वराचार्य म्हणतायत. म्हणजेच कर्माचा विचार करीत असताना सुरेश्वराचार्य एवढी सगळी परंपरा अविद्येच्या निवृत्त्यर्थ, आत्मप्रमेच्या प्राप्त्यर्थ म्हणून जी सांगतात ती कशी सांगतायत? पुढल्या श्लोकात म्हणतात, पारंपर्येण कर्म एवं. परंपरेने कर्म हे स्यात् अविद्या निवृत्तये ज्ञानवन्न अविरोधित्वात् कर्मा विद्याम निरस्यति. परंपरेने हे शास्त्रीय असलेलं नित्य नैमित्तिक निष्काम कर्म ज्ञान प्राप्तीसाठी म्हणून असं साधन आहे असं मी म्हणतो. याचा विरोध नाही असा मी म्हणतो. म्हणजे पुन्हा पूर्वपक्ष, विरोध नाही म्हणताना कर्माचा ज्ञान प्राप्तीमध्ये, म्हणजे कर्म आणि ज्ञान याच्यामध्ये अंग अंगी भाव सांगता काय विचार करायचा आहे. वेळेची मर्यादा झाली असल्यामुळे आज आपण इथेच थांबू. बाकीचं चिंतन उद्या. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. श्रीमद सद्गुरु गुंडा महाराज की जय. श्रीमद सद्गुरु लक्ष्मण महाराज की जय. श्रीमद सद्गुरु नारायण महाराज की जय. श्री सिद्ध सिंहासन पीठ की जय. उद्या सकाळी 8